पाबळमधील मंडप व्यावसायिक राजेंद्र झोगडे यांच्या गोदाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक। पाबळ येथील मंडप व्यावसायिक राजेंद्र झोगडे यांच्या गोदाऊनला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत मंडप डेकोरेशनचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की नागरिकांनी तात्काळ पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रणाबाहेर केल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे पडले। धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। गावातील नागरिकांनी मोठ्या धाडसाने मदत कार्य सुरू ठेवले, मात्र एवढ्या मोठ्या लोकवस्तीच्या पाबळ गावात अद्याप अग्निशमक दलाची सुविधा नसल्याने संताप व्यक्त होत आहे। आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या सुविधांअभावी नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। या घटनेनंतर पाबळ परिसरात तातडीने अग्निशामक केंद्र उभारण्याची मागणी जोर धरत असून प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पाबळ प्रतिनिधी पुणे ग्रामीण बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। पाबळ गावापासून काही अंतरावर फुलेनगर म्हणून ही वस्ती आहे, त्याच्या अलीकडे राजेंद्र झोडगे यांचं मंडपचं डेकोरेशनचं मटेरियल या गोडाऊनमध्ये होतं। अचानक या गोडाऊनला आग कशामुळे लागली अद्याप याचं कारण कळलं नाहीये, परंतु आग एवढी भीषण आहे का इथे पाबळ नागरिकांनी याचा वाचवण्याचा खूप प्रयत्न केला। टँकरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे। काही अंतरावरच करण्यासाठी एसीजेड इथे आहे, पण या एसीजेडमध्ये फायर ब्रिगेडचं आहे, पण फायर ब्रिगेड इथं येण्यासाठी खूप फोन केले तरी तो अजूनही पोहोचला नाही। नागरिकांनी अशी आळळ व्यक्त केली का इथे अशा वेळेस अग्निशामकाची गरज आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र बाबा इनामदार, पाबळ, पुणे।